टॉयलेटमध्ये बसला होता, आपल्या मोबाईलमध्ये इंस्टाग्राम स्क्रोलिंग करत. तेवढ्यात त्याचं लक्ष त्याच्या पायाकडे जातं आणि त्याच्या पायाखाली एक पाण्यासारखी कशी लहर येते ना, तशा प्रकारची लहर आली. एक छोटीशी, पण ती लहर पाण्याची नव्हती, ती लहर होती रक्ताची. त्या पूर्ण टॉयलेटनं रक्तच रक्त होतं. जिकडं बघल तिकडंच टॉयलेटच्या भिंतीवर पूर्ण रक्त. तो ज्या टॉयलेटवर बसलेला आहे ते टॉयलेटसुद्धा पूर्ण रक्ताने भरलेलं होतं. त्याचे जे दोन्ही हात होते, त्याच्या दोन्ही हातामध्ये त्याचा जो मोबाईल होता, तो मोबाईल सगळं त्याचे दोन्ही हात रक्ताने भरलेले होते. आणि एवढा दुर्गंध त्या टॉयलेटमध्ये पसरला होता की तो त्याच्या आयुष्यामधला सर्वात बेकार दुर्गंध म्हणला तरी चालेल. नमस्कार मंडळी, माझं नाव आशिष बुरसे आणि तुमच्या सर्वांचं आज पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये, ज्या चॅनलचं नाव आहे अनलाईक हॉरर असं. मंडळी, तुम्ही कधी अंबेजोगाईला गेलात का? फार सुंदर शहर आहे, मला जाण्याची इच्छा आहे, पण आतापर्यंत योगायोग झाला नाही तिथं जाण्याचा. पण आपल्याला तिथून ना एक स्टोरी नक्की आलेली आहे, जी स्टोरी पाठवलेली आहे ज्ञानेश्वर वाबळे यांचं असं म्हणणं आहे की बाबा, जे माझ्यासोबत झालं आहे हे मलाच माहिती नाही झालं आहे कसं. माझ्या डोक्यानं काही चित्रीकरण करून मला हे दाखवलं आहे की मी पागल झालो आहे, की हे खरंच माझ्यासोबत घडलं आहे. त्यांचं असं म्हणणं आहे, जर पागल झालो असलो तर मला प्रत्येक जागेवर असं दिसलं असतं ना. पण आज मी ज्या जागेवर जॉब करायचो ती जागा सोडून मला 3 वर्ष झाले, पण तसा अनुभव आणि तसं भयानक दृश्य मला आत्तापर्यंत दिसलं नाही. आणि त्या जाग्यावर जॉब करण्याच्या अगोदरसुद्धा दिसलं नव्हतं. कदाचित हे जे सगळं काय प्रकार झालेला आहे हा सगळा सत्य प्रकार झालेला आहे, पण माझ्या या गोष्टीवर जास्त कोणी विश्वास करतच नाही, असं त्यांचं म्हणणं आहे, ज्यांनी आपल्याला ही स्टोरी शेअर केली त्यांचं. तर आता आपण हीच स्टोरी निवांतामध्ये आणि एकदम सटीक पद्धतीने ऐकणार आहोत. एक विद्वान नावाचा माणूस होता म्हणे, आणि त्याचा बंगला अंबेजोगाईमधल्या सर्वात जुन्या मार्केटपाशी होता, जो की त्या मार्केटपासून 500 मीटर अंतरावर आहे. ज्या बंगल्याच्या साईडनं झाडं झुडपं थोडी जास्त आहेत, ती जागा खूप मोठी आहे. जो हा विद्वान नावाचा माणूस होता तो तर पहिले या बंगल्यामध्ये राहायचा, पण त्याचा मुलाला काही वर्षाच्या अगोदर बाहेर देशामध्ये नोकरी लागली आणि तो माणूस आपला बंगला वगैरे इथं सोडून बाहेर देशामध्ये त्याच्या मुलापाशी राहण्यासाठी गेला. आणि जो तो बंगला आहे, तो विद्वान माणूस, ज्याचं नाव विद्वान असं होतं, तो माणूस हा बंगला किरायाने देण्यासाठी तिथं ठेवून म्हणजे सांगितलं की बाबा मला माझा बंगला किरायाने द्यायचा. आता जो ज्ञानेश्वर आहे तो एका बँकेमध्ये काम करायचा. बँक त्याची अशा प्रकारची होती की जी फायनान्शियल व्यवहार करायची, फायनान्स करून द्यायची, वाहनं, कोणत्या वस्तू, फक्त फायनान्स. आपल्या ज्या रेग्युलर बँका असतात, पैसे टाकणं काढणं असा व्यवहार ती करायची नाही. त्या बँकेचं नाव मी सांगू शकत नाही, तर ती बँक तुम्ही समजून घ्या कोणती असेल. फक्त फायनान्स जे असतं ना व्यवहार, तीच व्यवहार करायची. आणि त्या बँकेला हा बंगला फार आवडला. इथे एक ब्रँच खोलायची, कारण की तो बंगला, ते लोकेशन त्या बँकेसाठी एक्झॅक्ट कम्प्लिटली चांगलं होतं, म्हणजे परफेक्ट होतं तिच्यासाठी. त्याच्या जे बँकेमध्ये काम करणारे कर्मचारी आहेत त्यांना कोणता त्रास नको, बाहेरचे लोक मधात येणं नको, काही नको, म्हणजे प्रायव्हेटली त्यांना काम करण्याचे हे एकमेव ठिकाण होतं. आणि त्या बँकेने हा बंगला किरायाने घेतला. आणि याच बँकेमध्ये जो ज्ञानेश्वर नावाचा मुलगा आहे तो या बँकेमध्ये कामाला लागला. आता ज्ञानेश्वर जो आहे त्याला या बँकेमध्ये लागून फारसे दिवस नव्हते झाले. हा आत्ता बँकेमध्ये कामाला लागला आणि जिथं पोस्टिंग होती ती पोस्टिंग याच बंगल्यावर होती. सुरुवातीला ज्ञानेश्वरला याच बंगल्यावर कामासाठी यायचं होतं. तो मस्त बंगल्यावर आला. बंगल्यावर आल्याच्या नंतर त्याने काम वगैरे केलं, त्याची रेग्युलर ड्युटी चालू झाली. सकाळी 10 वाजता यायचं, संध्याकाळी 5 वाजता घरी जायचं. मस्त 1-2 महिने त्यानं तिथं काम केलं. काम केल्याच्या नंतर तो पित्र घालण्याचा एक महिना असतो, तो महिना येतो. त्या महिन्यामध्ये ज्ञानेश्वरला गावाकडून फोन येतो की बाबा आपल्या घरी पित्र आहेत आणि तू पित्राचा घराकडे ये. तर ज्ञानेश्वर आपल्या बँकेमधून सुट्ट्या घेतो आणि गावाकडं पित्र खाण्यासाठी जातो. पित्र वगैरे खातो, तिथं थोडासा 1-2 दिवस राहतो आणि तिकडून पुन्हा अंबेजोगाईमध्ये कामासाठी येतो. आणि पुन्हा त्याचं जे रेग्युलर काम आहे बँकेमध्ये जाणं येणं हे तो करायला निघतो. पण या दिवसांमध्ये त्याच्यासोबत एक अशी गोष्ट होऊ लागली, जेव्हापासून तो पित्र खाऊन अंबेजोगाईमध्ये आला होता तेव्हापासून तो थोडासुद्धा जेवला ना की त्याचं पोट झोंबून यायचं.
त्याला टॉयलेट यायची. जेवण तर दूरच सोडा, त्यानं चहा जरी पिला तरीसुद्धा त्याला ही प्रॉब्लेम व्हायची. आणि त्याला 1 नंबर करायची जर आली तर त्याला 2 नंबर नक्की व्हायची. म्हणजे थोडं अलगच प्रकार त्याच्यासोबत होत होता. त्याला वारंवार टॉयलेटमध्ये जाण्यास म्हणजे त्याचे जे शरीर आहे ते भाग पाडू लागलं आणि त्याला तो फार कदरून गेला होता. पण पहिले त्याने विचार केला की बाबा हे आपण पुरणाच्या पोळ्या वगैरे खाल्ल्यात गावाकडे जाऊन, त्यामुळे थोडेसे प्रॉब्लेम वगैरे झाले असेल, राहील थोडं हळूहळू. पण ते काय राहण्याचं नाव घेत नव्हतं. 5 दिवस, 6 दिवस, 7 दिवस, 8 दिवस झाले तरीसुद्धा त्याचं जे शरीर आहे ते रिकवर होत नव्हतं. त्यामुळे ज्ञानेश्वर जे टॅब्लेट असतात ना पोटदुखीच्या, टॉयलेटच्या, ह्या टॅब्लेट खायला लागला. आणि 8-15 दिवस या टॅब्लेटवर थोडं तो धकला. पण 8-15 दिवसाच्या नंतर पुन्हा त्याला तीच प्रॉब्लेम यायला लागले. आता त्याची जी तब्येत आहे ती थोडी डाऊन होत जाऊ लागली. ज्ञानेश्वर फार असा कंटाळा होता या गोष्टीला. तो हॉस्पिटलमध्ये गेला, डॉक्टरांना दाखवलं. डॉक्टरांना सांगितलं की माझ्यासोबत अशी प्रॉब्लेम होती आहे, मी जे काय खाल्लं ते मला पचत नाही आहे, माझं शरीर वाळतं आहे आणि मी काही पण खाऊ, मी जर एका ग्लासाच्या वरी पाणी जरी पिलं तरी मला टॉयलेटला जावं लागतं, मी जर काही स्नॅक जरी खाल्ला तरी मला टॉयलेटला जावं लागतं, चहा पिला तरी टॉयलेटला जावं लागतं. अशी प्रॉब्लेम माझ्यासोबत व्हायली आहे आणि दिवसातून 4-5 वेळेस तर मला नक्की टॉयलेटला जावं लागते म्हणजे लागतंय. आणि जी ज्ञानेश्वरचा बॉस होता त्या ऑफिसमधला, त्या बँकमधला, तो ज्ञानेश्वराबरोबर फार चिडायचा. कारण की नॉर्मलशी गोष्ट आहे ना, तुमच्या कामावर जर एखादा माणूस आला आणि तो दिवसातून 4-4, 5-5 वेळेस टॉयलेटमध्ये जाऊन बसत असेल तर तुम्हाला कसं वाटत असेल. म्हणजे डोकं फिरतं ना, कोणाचंही फिरतं. तसं ते ज्ञानेश्वरचा बॉसचं सुद्धा फिरत होतं. ज्ञानेश्वरचा बॉस ज्ञानेश्वरला नेहमी कलमा करायचा, बोलायचा, थोडंसं वेगळ्या पद्धतीनं बोलायचं. ज्ञानेश्वर या गोष्टीला फार त्रासून गेला होता. डॉक्टरांनी चेकअप केलं तर ज्ञानेश्वरच्या शरीरामध्ये कुठलीही प्रॉब्लेम आढळली नाही, काहीही प्रॉब्लेम नाही. म्हणला डॉक्टर तुम्हाला काहीच झालेलं नाही आहे. ज्ञानेश्वर म्हणला की यार मग मला असं होतंय का. आता हे सगळं तर ज्ञानेश्वरसोबत चालूच होतं. या प्रॉब्लेममध्ये अजून एक प्रॉब्लेम ज्ञानेश्वरला यायला लागली. त्याला रात्रीला झोप यायची नाही. तसा तर तो नॉर्मली कामावरून घरी आला की जेवण वगैरे करायचा आणि 8:30-9 वाजता तो झोपी जायचा आणि सकाळी 6:30-6 वाजता तो उठायचा. पण आता या दिवसांमध्ये ज्ञानेश्वरसोबत असं होऊ लागलं की त्याला रात्री 1-2 वाजेपर्यंत झोप येत नव्हती. तो जबरदस्ती डोळे लावून झोपी जायचा, पण त्याचं डोकं झोपत नव्हतं. त्याच्या डोक्यामध्ये विज्युअल चालूच राहायचे. दिवसभर जे काम केलं आहे त्या कामाचे विज्युअल, कामाचे विचार, समोरच्या उद्याच्या दिवसाचे कामाचे विचार, हे सगळे त्याच्या डोक्यामध्ये खेळायला लागले. तो जबरदस्ती झोपण्याचा प्रयत्न करतोय, त्याचं मन आहे झोपण्याचं, पण त्याचं डोकं त्याला झोपू देत नव्हतं. आणि 1 किंवा 2 वाजता झोपूनसुद्धा त्याला सकाळी 4-4:30 वाजता जाग यायची. आणि त्याची म्हणजे तो तेव्हा पण जबरदस्ती झोपण्याचा प्रयत्न करायचा की इतक्या लवकर उठून काय करायचं आहे, तरीसुद्धा त्याला झोप येत नव्हती. ह्या गोष्टीलासुद्धा तो परेशान झाला. ही गोष्ट पण त्याच्या आयुष्यामध्ये चालत राहिली. आता एक महिना होतो. महिन्याच्या नंतर त्याच्या डोळ्याच्या खाली काळं होतं, त्याची तब्येत बिघडायला लागते. पण त्याला असं वाटत नाही की मला थकवा आला आहे किंवा मला झोप येते, नाही, अजिबात वाटत नाही. तो जसा रेग्युलरी काम करतो ना तशाच प्रकारे तो आत्तासुद्धा काम करत होता. आता या महिन्यामध्ये याच्यासोबत या 2 प्रॉब्लेम होत्या. दुसरा महिना आला की त्याच्यामध्ये अजून एक प्रॉब्लेम याच्यासोबत आली. आता हा जर असा डेस्कवर बसला आणि एका जागेवर जर त्यानं 6 ते 7 सेकंद नुसता हात जरी ठेवला, मी काय म्हणतोय 6 ते 7 सेकंद म्हणतोय फक्त, असा हात जरी ठेवला तर त्याच्या हाताला अशा जे धुंद करणाऱ्या मुंग्या कशा असतात तसा बोध व्हायचा, हात सुन्न व्हायचा. असं त्याच्यासोबत व्हायला लागलं. त्याला त्याचं शरीर असं चालवावं लागायचं, उठावं लागायचं, बसावं लागायचं, इकडं फिरावं लागायचं, तिकडं फिरावं लागायचं, बोटं चालवावे लागायचे, डोळे फिरवावे लागायचे. म्हणजे तो एका जागेवर जर थोडा वेळ बसला तर त्याचं शरीर सुन्न व्हायला चालू व्हायचं. तो टॉयलेटमध्ये गेला की तो बसला की त्याचे पाय सुन्न व्हायचे, कमर सुन्न व्हायची. तो उठून उभा राहिला की त्याला काही असं जाणवायचं नाही. शरीराला जर त्यानं असं हाणलं तर त्याचं शरीर असं वाटायचं की बर्फामध्ये एकदम जाम झालेलं आहे. अशा प्रकारे त्याला ते फील व्हायला लागलं. आता 1.5 महिना झाला याच्यासोबत ह्या सगळ्या प्रॉब्लेम चालू झाल्या. हा प्रत्येक डॉक्टरला जाऊन दाखवलं. जे डॉक्टर म्हणले, जे मित्र म्हणले की बाबा या डॉक्टरकडे जाय किंवा त्या डॉक्टरकडे जाय, तुझा विलाज होईल, तो प्रत्येक डॉक्टरकडे जाऊन आला. महिन्याची जे काय पेमेंट असते ती सगळी पेमेंट त्या दवाखान्यामध्ये घालून बघितली त्यानं, पण त्याला विलाज भेटला नाही. तो अखेरच्याला कधरून गेला आणि त्याला विचार केला की भाई जाऊ दे, जे होईल ते होईल. मग एका दिवशी असाच जो रेग्युलरच्या प्रमाणे
दुपारी 1-1:30 वाजता तो टॉयलेटमध्ये गेला. टॉयलेट पूर्ण खाली होतं. टॉयलेटमध्ये दुसरा कोणताही कर्मचारी नव्हता, कारण की सगळेजण जेवण्यासाठी बसले होते आणि हा एकलाच आला होता टॉयलेटमध्ये, कारण की याला प्रॉब्लेम होती. टॉयलेटमध्ये आला, टॉयलेट करत बसला आणि आपल्या हातामध्ये मोबाईल घेत त्या मोबाईलला स्क्रोलिंग करत बसला. स्क्रोलिंग करता करता याच्या पायाखाली वल्ल वल्ल लागलं, जसं की पाणी येतं ना तशा टाईपचं. याने पहिले लक्ष केलं नाही. याला वाटलं की बाबा बाथरूम वगैरे कोणी धुत असेल, त्यामुळे ते पाणी वगैरे मदत आलं असेल आणि ते आपल्या पायाला लागले. याने पहिले लक्ष केलं नाही. पण ते जे वल्ल वल्ल याला लागू लागलं ते आता थोडंसं गरम गरम लागायला लागलं, म्हणजे कोमट कोमट पाणी कसं असतं आपलं कोमट कोमट तशा प्रकारचं, आणि ते असं घट घट लागायला लागलं. पाणी पतलं असतं. याने थोडासा हात बाजूला केला, खाली बघितलं तर लाल कलरचं पाणी होतं. तो वाकला, एका हाताने आपल्या त्याच्यात हात बुडवला आणि असं हाताला करून पाहिलं तर त्याला कन्फर्म झालं की हे लाल पाणी नाही आहे, हे आहे रक्त. हे रक्त असल्याच्या नंतर तो असा पटकर वरी झाला, सावध झाला. याला वाटलं की बाहेर काय झालं आहे की काय, कोणाचा म्हणजे मर्डर वगैरे झाला का काय, की त्याचं रक्त वाहून माझ्या बाथरूममध्ये आलं आहे. हा उठल्याच्या नंतर जो समोरचा दरवाजा आहे त्या दरवाजा उघडणारच की ते दरवाजा आहे ना, त्या दरवाजावरून रक्ताचे वगळ खाली यायला लागले. तो इकडच्या बाजूला बघला, इकडची बाजूची जी भिंत आहे ती पूर्ण रक्ताने माखलेली होती. इकडच्या बाजूची भिंतसुद्धा रक्ताने माखलेली होती. ज्या टॉयलेटवर तो बसला होता ते टॉयलेटसुद्धा पूर्ण रक्ताने माखलेलं होतं. त्या टॉयलेटमधल्या ज्या भिंतीचा कलर होता ना तो व्हाईट होता, पण आता त्याला व्हाईट कलर इतकासुद्धा त्या टॉयलेटमध्ये दिसत नव्हता. आणि त्याच्यानंतर हाताकडे लक्ष केलं, त्याचा मोबाईलसुद्धा रक्ताने भरलेला होता. त्याचे दोन्ही हातसुद्धा रक्ताने भरलेले होते आणि त्याच्या हातामधून त्याच्या मोबाईलमधून रक्त अक्षरशः बाहेर पडते आणि त्या टॉयलेटमध्ये पडते. हा सगळा प्रकार बघून ज्ञानेश्वर तिथंच बेहोश होतो आणि त्याच बाथरूममध्ये पडतो. दुपारच्या 2:30 वाजता त्याचा स्टाफ बाथरूममध्ये येतो आणि बाथरूमचा दरवाजा उघडतो तर ज्ञानेश्वर तिथं बेहोश पडलेला आहे. त्याच्या तोंडावर पाणी वगैरे मारतात, त्याला बाथरूमच्या बाहेर काढतात, त्याला विचारतात काय झालं आहे काय नाही म्हणून. तर तो सांगतो जे काय झालेलं आहे, रक्त वगैरे दिसलं, त्याला हातामधून रक्त पडलं, हा सगळा काय प्रकार झालेला सगळा काय प्रकार सांगतो. आता त्याचा बॉस हा सगळा काय प्रकार झाला आहे ना यावर खूप जास्त ओरडतो. त्याला म्हणतो की तू नाटकं करतोय, तुला काम करायचं नाही ना, तू त्याच्यामुळे नाटकं करतोय, मला ते काही सांगू नको. आज दिवसभराचा तुला एवढा टास्क आहे आणि हे एवढं टार्गेट तू पूर्ण केलंच पाहिजे. जर तू एवढं टार्गेट पूर्ण केलं नाहीस तर तुला मी आज सुट्टी देणार नाही. जोपर्यंत तुझं टार्गेट पूर्ण करत नाहीस तोपर्यंत मी तुला सुट्टी देणार नाही आणि तुझ्यासोबत तुला राखत मी इथं बसणार. त्याचा बॉस असं म्हणला. आता हे असं म्हणण्याच्या मागं कारण होतं, जे याच्यावर जळणारा मुलगा होता तो त्याच्या बॉसला जाऊन सांगतो की हा जो ज्ञानेश्वर आहे हा 1-2 वाजेपर्यंत झोपत नाही आणि सकाळी 4 वाजताच उठतो, त्यामुळे हा बाथरूममध्ये जातो टॉयलेट करण्याच्या निमित्तानं आणि टॉयलेटमध्ये झोपी जातो. असं तो दुसरा मुलगा याच्या बॉसला सांगितलं आणि याचा बॉसच्या मनामध्ये याच्या विरोधात द्वेष भरला. पण खरी काय परिस्थिती आहे ही फक्त यालाच माहीत होती आणि याच्या या गोष्टीवर कुणीही भरोसा केला नाही, कारण की सगळ्यांना वाटू लागलं ना की हा 1-1 वाजेपर्यंत जागी राहतो, कारण की आतापर्यंत सगळ्यांना माहीत झालं होतं याची प्रॉब्लेम काय आहे. कारण याने सगळ्यांनी सांगितलं होतं की बाबा मला असं होतं आहे, एखादा डॉक्टर वगैरे ओळखीचा सगळ्याच्या डॉक्टरकडे तो गेला होता पण याला गुण आला नाही. आणि सगळ्यांना माहीत होतं की याला 1 वाजेपर्यंत झोप येत नाही आणि सकाळी 4 वाजता उठतो आणि 100% हा टॉयलेटच्या निमित्तानं बाथरूममध्ये जातो आणि तिथं झोप घेतो, झपके घेतो आणि इथं येतो. कामाचा कंटाळा, कामचोरपणा हा पक्का करतो हे सगळ्यांच्या लक्षामध्ये होतं, त्यामुळे सगळ्यांनी याच्याकडे काय लक्ष केलं नाही. आता काही वेळाच्या नंतर पुन्हा याला बाथरूम आल्याच्या नंतर तो बाथरूममध्ये गेला. यावेळेस टॉयलेट नाही, मी बाथरूम म्हणतोय 1 नंबर. तो गेला टॉयलेटमध्ये म्हणजे त्या बाथरूममध्ये आतासुद्धा कोणी नव्हतं. तो गेला, तो मस्तपैकी बाथरूम करू लागला. तेव्हा त्याच्या कानावर असा म्हणजे वल्ल्या पाण्यामध्ये कसे पावलं टाकते तसा प्रकारचे याला आवाज आला, ठप ठप ठप, आणि ते आवाज याच्या पाठीमागं येऊन थांबला. हा विचार करू लागला याही साईडनं आला नाही आणि याही साईडनं आला नाही, बाथरूम वगैरे करायची नाही का, माझ्या पाठीमागं कायला येऊन उभं राहिला. याला वाटलं की आपल्या ऑफिसमधला एखादा मुलगा आहे जो की आपल्यासोबत मजाक मस्करी करतोय. हा म्हणतोय काय यार करा ना लवकर, तुम्हाला करायचं असेल तर, काम आहे मजाक मस्करी करतायत, पहिलेच आजचा दिवस पूर्ण खराब झालेला आहे, मला रिकामं होऊ द्या आणि मला कामाला जाऊ द्या. तो असा म्हणतो, आपल्या पॅन्टची चेन वगैरे लावतो आणि मागे वळून बघतो. जसा मागे वळून बघतो तसा जोरात ओरडतो, कारण की मागं खूपच भयानक विचित्र प्रकारे याने पाहिलेला होता आणि तिथं खाली पडतो. हा ओरडल्यामुळं ऑफिसमधले 1-2 जण पळतच बाथरूममध्ये येतात की बाबा काय झालं ओरडायला. ते येतात, याला उचलतात, तू काय झालं ओरडायला, तू का ओरडलायस.
तर हा म्हणतो एक बाई बाथरूममध्ये आत्ता उभी होती, तिच्या पायामध्ये लाल कलरची स्लीपर होती आणि चैन तिच्या पायामध्ये खूप मोठे मोठे होते आणि वरी बघितलं तर तिचे जे होठ होते ते पूर्णपणे फाटलेले होते, तोंडावरचं पूर्ण सालपाट निघलेलं होतं, तिचे केस पूर्णपणे विस्कटलेले होते, डोक्यावर खूप मोठं कुंकू होतं आणि हातामध्ये तिच्या कुऱ्हाड होती. मी अशी बाई इथं पाहिली, ती कुऱ्हाड रक्ताने पूर्णपणे माखलेली होती. असं म्हणल्याच्या नंतर हे पुन्हा आरबळतात, यार हे काय पागल वगैरे झाले काय. हा म्हणतो की नाही नाही, माझा विश्वास करा, मी खरं बोलतोय, मी खोटा बोलत नाही आहे, मी स्वतः माझ्या डोळ्याने पाहिली आहे, स्वतः माझ्या डोळ्याने पाहिली आहे. अक्षरशः मी तिचं पूर्ण स्वरूप सांगू शकतो तुम्हाला, तुम्ही स्केच बनवा, मी सगळं स्वरूप सांगू शकतो तुम्हाला. याची ही गोष्ट ऐकल्याच्या नंतर ते म्हणतात की चाल आपण CCTV कॅमेरे चेक करू, कारण की ते ऑफिसमध्ये सगळीकडे CCTV कॅमेरे होते पण बाथरूममध्ये नव्हते, पण बाथरूमच्या दरवाजामध्ये 100% होते. यांनी बाथरूमच्या दरवाजाचा CCTV कॅमेरा चेक केला. बाथरूममध्ये जाताना हा एकलाच दिसला आणि हा जोपर्यंत ओरडत नाही तोपर्यंत त्या बाथरूममध्ये ना कोणी आलं ना कोणी गेलं. आता हे पाहिल्याच्या नंतर हा पण शॉक झाला, याला विचारायला लागला की आपण काय पागल व्हायलो का काय, म्हणजे कळत नाही असं होतंय का म्हणून. हा चुपचाप आपली बॅग उचलतो आणि हाबडे म्हणून घराकडे निघून येतो. आता घराकडे निघत येता येता 3 वाजता हाबडे घेतो आणि घराकडे निघून येतो. रिक्षामध्ये बसतो, घरापाशी येतो. आता त्याचं जे स्टँड आहे, बस स्टँड जिथे रिक्षा थांबतात, तिथून याचं घर 250 मीटरावर होतं, म्हणजे थोडंसं अंतरावर, थोडं पैदल याला जावं लागायचं. रिक्षामध्ये बसतो, आपल्या घरापासल्या स्टँडपाशी येतो, तिथं उतरतो, रिक्षावाल्याला पैसे देतो आणि जे काही बाथरूममध्ये झालं आहे तो सगळा काही प्रकार त्याच्या डोक्यामध्ये घुमतच असतो. आता चलता त्याला एक कुत्रं दिसतं काळ्या कलरचं, ते एका खंब्यापाशी खाली बसलेलं असतं एकदम निवांत शांतपणे आणि ते एकसारखं याच्याकडे बघत असतं. हा पण त्याच्याकडे बघतो, याने पहिले त्याच्याकडे लक्ष दिलं नाही की हा कसा आहे काय आहे म्हणून. एकदा बघतो, दुर्लक्ष करतो, थोडासा समोर जातो. समोर गेल्याच्यानंतर ते कुत्रं भुकल्याच्यानंतर हा सहज मागावरून बघतो, तर याच्या लक्षामध्ये येतं की त्या कुत्र्याच्या 4ही पायाला चैन बांधलेले आहेत. बाईच्या पायामध्ये कशा असतात पैंजण, तसे पैंजण त्या कुत्र्याच्या पायामध्ये बांधलेले आहेत. त्या कुत्र्याच्या तोंडामधून लाल कलरची पडती आहे हे त्यानं पाहिलं आणि त्याचे जे डोळे आहेत ना ते डोळे पूर्णपणे भुरकट कलरचे आहेत हे याच्या लक्षामध्ये आलं. ते कुत्रं हळूवार उठलं आणि याच्याकडं हळूहळू यायला लागलं. त्या कुत्र्याला पाहिल्याच्या नंतर हा आरबळला की अशा प्रकारचा कुत्रा या जगामध्ये नाही आहे, तर हा कुठून आला. हा पळतच त्याच्या घरामध्ये गेला, आतून दरवाजा लावला आणि हापकत बेडरूममध्ये जाऊन झोपी गेला. पटकर फोन काढतो, आपल्या आईवडिलांना फोन करतो, त्यांना सांगतो की बाबा माझ्यासोबत असं होतं आहे, मी काय करू, मला काही समजत नाही आहे. त्याचे आईवडील म्हणतात की बाबा तू थांब घरीच, थोडीशी झोप वगैरे घे, झोपेची गोळी घे वाटलं असतं आणि थोडंसं रिलॅक्स कर. त्याच्या आईवडिलांनी असं म्हणल्याच्या नंतर याचा एक मित्र होता ज्याचं मेडिकल होतं, तो त्याच्या मेडिकलवर गेला. त्याला म्हणला की बाबा मला झोप येत नाही, प्लीज मला एकदा झोपेची गोळी तरी दे, जेणेकरून मला थोडंसं आराम भेटेल. आराम भेटल्याच्या नंतर जे माझा माइंड आहे तो थोडासा रिलॅक्स होईल, याला असं वाटलं. तो त्याच्यापासून झोपेची गोळी वगैरे घेतो, जेवण वगैरे करतो, झोपेची गोळी घेतो आणि आपल्या बेडरूममध्ये झोपी जातो. झोपी गेल्याच्या नंतर याला काहीही कळत नाही, काहीच कळत नाही आणि सकाळ होते. सकाळी हा उठतो आणि बघतो तर याचे जे कपडे वगैरे असतात ना ते कपडे वगैरे सगळे विस्कटलेले होते. सगळ्या रूमनं कपडे पडलेले होते, सगळा पसारा इकडे तिकडे विस्कटलेला होता. हा अरबळतो की हा सगळा पसारा म्हणजे विस्कटला कसा काय, म्हणजे मॅटर काय आहे असा पसारा विस्कटण्याचा. तरी हा त्या पसाऱ्याकडे थोडा दुर्लक्ष करतो. कामावर जायचं असतं, फ्रेश होतो, आंघोळ वगैरे करतो, जेवण वगैरे करतो आणि त्याला आज ना थोडंसं फ्रेश वाटतं. तो जातो आपल्या कामावर गेल्याच्या नंतर दुपारच्या बारी पुन्हा याला तशी प्रॉब्लेम येते बाथरूमची आणि जसं पहिल्या दिवशी दिसलं तसाच प्रकार याला यावेळेसुद्धा बाथरूममध्ये दिसतो आणि यावेळेसुद्धा तो ओरडतो. ओरडल्याच्या नंतर तो बाहेर येतो. बाहेर आल्याच्या नंतर बाबा तिथून पुन्हा हाफ डे घेतो आणि पुन्हा घरी येतो. आता याचं असं 2दा झाल्यामुळे त्याचा बॉस त्याला म्हणतो तू काय कर, 1-2 महिना थोडंसं रिलॅक्स कर आणि नंतर कामाला ये, तुला जर प्रॉब्लेम होत असेल तर. आणि यालाही वाटलं आपण पागल होतोय काय की. तो घरी राहिल्याच्या नंतर 1-2 दिवस त्याने झोपाच्या गोळ्या वगैरे घेतल्या. तो मस्तपैकी तिथं आराम घेतला आणि आराम घेतल्याच्या नंतर त्याला कळतं की त्याची जी बँक आहे
त्या बँकेमधले जे कर्मचारी आहेत त्यांनासुद्धा एक बाई त्या घरामध्ये, त्या बाथरूममध्ये 1-2 जणांना दिसली आणि हा प्रकार दिवसांदिवस वाढत जाऊ लागला. हा सुट्टीवर होता, महिना झाले होते आणि हा प्रकार त्या बँकेमध्ये वाढत जाऊ लागला आणि त्या बँकेने ते घर जे किरायाने घेतलं होतं ते सोडलं आणि ती ब्रँच दुसरीकडे गेली. जेव्हा ती ब्रँच दुसरीकडे गेली त्यावेळेस ज्ञानेश्वरनंसुद्धा तिथे जॉईन केलं आणि तिथं आत्तासुद्धा काम करतोय आणि आत्तासुद्धा त्या बँकेमध्ये पोस्टवर आहे. आणि जो ज्ञानेश्वरचा बॉस होता ना, तो त्याला टॉर्चर करायचा, त्याला बरं नाही पाहायचा, आता तो ज्ञानेश्वरला सगळ्यात जवळचा मानतो. असं माझं म्हणणं नाही आहे, असं ज्ञानेश्वरचं म्हणणं आहे की माझ्या ऑफिसमध्ये माझा बॉस माझा 70% ऐकतो. म्हणजे मी टाकलेला शब्द माझा बॉस ऐकणार म्हणजे ऐकणार, दुसऱ्याचं ऐको किंवा न ऐको. आणि हां, यामध्ये माझ्या बॉसनं ती प्रॉब्लेमसुद्धा विचारली त्या घराच्या आसपासच्या लोकांना की या घरामध्ये अशी कोणती बाई वगैरे राहत होती का, किंवा आमच्यासोबत अशा कर्मचाऱ्यासोबत अशी प्रॉब्लेम झालेली आहे. तेव्हा त्या घराच्या एका शेजाऱ्यानं सांगितलं होतं की त्या घराचा जो ऑनर आहे तो आणि त्याची आई त्या घरामध्ये राहायचे, पण एका दिवशी तो बाहेर गेला असताना त्याच्या आईचा मर्डर झाला आणि त्याच्या आईचं जे मृतदेह आहे ते मृतदेह त्या घराच्या बाथरूममध्ये सापडलं आणि तिच्यापाशी एक कुऱ्हाड पडलेली होती. त्या कुऱ्हाडवर जे फिंगरप्रिंट वगैरे होते त्यानं काही गुन्हेगार सापडला नाही आणि ती बिचारी तिथेच मरून गेली. त्या दिवशी त्या घरामध्ये चोरी झाली होती, चोर आले असतील आणि त्यांनी हे काम केलं होतं. बहुतेक तो काय प्रकार असू शकतो. तर तेव्हापासून त्या घरामध्ये कदाचित त्या बॉसची म्हणजे त्या ऑनरची आई दिसत असेल. आणि ज्ञानेश्वरचं सुद्धा असंच म्हणणं होतं की बाबा तीच बाई मला दिसत असेल. तो उगाचच म्हणत होता की मी पागल झालो, पण असं काहीही नाही. फक्त कसं आहे, ते म्हणतात ना की डुबने वाले को तिनके का सहारा, आणि अशा गोष्टींना थोडंसं एक रस्ता भेटला ना छोटासा की ह्या गोष्टी लगेच असर दाखवायला सुरुवात करतात. जसं की ज्ञानेश्वरचं असं म्हणणं होतं की मी ज्या दिवशी माझ्या घराकडे गेलो होतो पित्र खाण्यासाठी, त्या दिवशी पित्र वगैरे खाऊन मी अजून एकाच्या घरी गेलो होतो, तिथं जाऊन मी चहा पिला होता. कदाचित तिथं मला काहीतरी झालं आणि इथं आल्याच्या नंतर ही गोष्ट माझ्यावर हवी झाली. तर मंडळी, ही होती ज्ञानेश्वर भाऊची गोष्ट. आणि जर तुमच्यापाशी अशी एखादी रिअल स्टोरी असेल तर प्लीज खाली डिस्क्रिप्शनमध्ये एक जीमेल ID पाठवलेला आहे, त्यावर तुम्ही तुमची स्टोरी मला शेअर करू शकता. आणि हां, आता जर ही स्टोरी आवडली असेल तर स्टोरीला लाईक, चॅनलला सबस्क्राईब आणि एक चांगलीशी कमेंट प्लीज करा ना, करा की हो.